नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत एक महत्त्वाचा जी-आर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तो जी-आर या ठिकाणी काय सांगतो की ऑफलाईन परीक्षा घ्या, कोणत्या पदाची घ्या ते देखील आपण तुम्हाला सांगतोय. पात्रता वगैरे त्यामध्ये काय मेन्शन केलेले आहे, जे जी-आरचं म्हणणं काय आहे याबाबतचा हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करताना मला देखील आनंद होतोय. कारण ऑफलाईन परीक्षा आता बऱ्यापैकी सगळं ऑनलाईनचे युग असताना हा पेपर का ऑफलाईन घ्यायचा आहे त्याबाबत सुद्धा आपल्याला उलगडा होणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तत्पूर्वी जी कामगार आयुक्तालयाची जाहिरात आली होती ते तुम्हाला या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी लावलेली बॅच तुमच्यासमोर मी मांडतोय. कारण हजारो विद्यार्थ्यांचा एक 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांचा जर या बॅचवरती विश्वास असेल, त्यांना जर यशाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करायची असेल, आगेकूच करायची असेल, तर तुम्ही देखील त्यामध्ये सामील व्हा आणि यशाला गवस निघालण्यासाठी ही बॅच घ्या. कामगार आयुक्तालयाची निरीक्षक लेखपाल आणि लघु टंक लेखकच्या 2 बॅच दिलेल्या आहेत. त्यामध्ये 80 मार्काची कायद्याची बॅच आहे आणि इतर सर्व सिलेबसवरती एक बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना तुम्हाला बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची जर असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि दोन्ही बॅचची तुम्ही माहिती घ्या. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत बघा, काय अडचण नाही. फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही कायद्याची लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे. या नंबरवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. कारण आपला जो आजचा विषय जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत काय जी-आर आलेला आहे, त्यामध्ये काय सांगितलंय ते आपल्याला या ठिकाणी आज प्रत्यक्षदर्शीने पाहायचं आहे. बघा, 22 जून 2026 चा हा जी-आर आहे. हे सगळ्यात आधी महत्वाचं लक्षात घ्या, त्यामुळं लेटेस्ट आहे. त्यांनी काय सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती, मोठं करतो जेणेकरून तुम्हाला ते दिसेल. ठीक आहे, बघा हा महत्वाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नोकर भरती, जिल्हा बँकेची नोकर भरती ही लोकहितार्थ निर्विवाद पारदर्शक होण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. स्पष्टपणे शब्द त्या ठिकाणी वापरलाय, लोकहितार्थ पारदर्शकपणे होण्याच्या दृष्टीनं, निर्विवाद होण्याच्या दृष्टीनं सूचना देण्यात आलीत. मग काय सांगितले, सदर शासन निर्णय मुद्दा क्रमांक 1 नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाईन भरती प्रक्रियेतून, बघा आता काय म्हणायचे, ऑनलाईन भरती प्रक्रियेतून सुरक्षा रक्षक, वाहन चालक हे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, त्याचप्रमाणे नाबार्ड कडील राज्यस्तरीय कार्यबलाच्या अहवालातील प्रकरण 5 मध्ये नमूद वरिष्ठ व्यवस्थापन, मध्य व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन मधील पदे, विशेषतः तांत्रिक पदे वगळण्यात आलेली आहेत. या ठिकाणी ही बाब लक्षात असू द्या, कोणती पद वगळण्यात आलेली आहेत. मग याच धर्तीवरती चतुर्थ श्रेणीतील शिपाई जे पद आहे, शिपाई पद वगळण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. काय सांगितलं त्यांनी, हे पद वगळण्यास ऑनलाईन भरती प्रक्रियेतून वर का कोणती कोणती पद वगळलेत, पुन्हा एकदा बघा तुम्ही, कोणती कोणती ऑनलाईन भरती प्रक्रियेतून सुरक्षा रक्षक, वाहन चालक, त्याप्रमाणे नाबार्ड राज्यस्तरीय कार्यबलाच्या अहवालातील जे काही वरिष्ठ व्यवस्थापन, मध्य व्यवस्थापन, कनिष्ठ व्यवस्थापन मधील पदे, विशेष म्हणजे तांत्रिक पदे वगळण्यात आलेली आहेत. आणि यामध्ये त्या धर्तीवरती चतुर्थ श्रेणीतील शिपाई पद, कोणतं शिपाई पद वगळण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे या पदांची भरती ऑनलाईन प्रोसेसने होणार नाही, ऑफलाईन होणार आहे. ही बाब या ठिकाणी स्पष्ट होते. मग आता या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय दिली, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिपाई पदाकरता किमान शैक्षणिक अर्हता या ठिकाणी 12वी उत्तीर्ण अशी राहील. काय सांगितलं, 12वी. विद्यार्थी मित्रांनो, इतर ठिकाणी शिपाईसाठी फक्त किमान 4थी किंवा 7वी पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकत होता. आता 12वी केलेली आहे. बघा, HSC 12वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा पात्र विद्यार्थी या ठिकाणी तो या ठिकाणी पात्र केलेला आहे. मग भरती प्रक्रियेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील चतुर्थ श्रेणीतील बघा कर्मचाऱ्यांच्या नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात पारदर्शकता राखली जाणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने बँकेने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नोकर भरतीसाठी बँक स्तरावरती ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे अनिवार्य राहील. अशा प्रकारचा हा जी-आर या ठिकाणी तुमच्या समोर मी मांडत आहे. लक्षात ठेवा, बँकेने अशी परीक्षा अनुभवी तज्ञ एजन्सी मार्फत घेणे आवश्यक राहील. मग ही बँक घेणार आहे का, परीक्षा बँक घेणार नाही. त्यांनी काय करायचंय, एक तज्ञ समिती एजन्सी नेमायची अनुभवी, की जेणेकरून त्यांनी पाठीमागे अशा भरपूर स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा घेतलेल्या असावी अशी एजन्सी या ठिकाणी नेमली आवश्यक असेल. सदर परीक्षा भरती प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची बँकेच्या संचालक मंडळाने दक्षता घ्यावी. आता ही सूचना केली, नॉर्मल सूचना केली बरं का.
या परीक्षा प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास बँकेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु मला सांगा, ऑफलाईन परीक्षेमध्ये आतापर्यंत किती अनुचित प्रकार घडतात याची सगळ्यात महत्वाची भीती या ठिकाणी असणार आहे. कारण ऑनलाईन परीक्षेत घडलेत, ऑफलाईनला तर ऑफलाईनला घडत होते म्हणून ऑनलाईन केली आणि ऑनलाईन मध्ये घडत होते म्हणून आता एमपीसी कडे दिली आणि आता पुन्हा एकदा उलट वारं सुरू झालं. यांनी काय केलंय, परत एकदा ऑफलाईन चालू केली. आता तुम्ही म्हणाली काय शिपाई पदा करता केली, पण असंच असतंय, थोडं 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 सगळ्यांची वाटेल येते. या शासन निर्णयाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हे पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात असू द्या. स्थानिकांना जिल्हा बँकेमध्ये 70% आरक्षण दिलेलं आहे. 70% आरक्षण म्हणजे 100 पैकी बघा किती, 100 पैकी 70 जागा या स्थानिक म्हणजे त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 30 जागा, 100 पैकी 30 जागा इतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चतुर्थ श्रेणीतील पदभरतीमध्ये स्थानिकांना 100% प्राधान्य देण्यात यावे, 100% प्राधान्य देण्यात यावे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या श्रेणीतील पदभरती करता उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास जागा संबंधित बँकेत जिल्हा बाहेर उमेदवारांकडून भरण्याची मुभा या ठिकाणी राहील. म्हणजे आता इथून पुढे चतुर्थ श्रेणीमध्ये 100% जागा. आता बघा, इतर पदांकरता 70% आरक्षण आहे, परंतु हे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हा जो जी आर आहे, या जी आर मध्ये 100% जागा, 100% जागा ह्या स्थानिक लोकल स्थानिक मधल्या वास्तव्यात असणारी त्या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी 100% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची. तुमचा हक्क या ठिकाणी या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गावरती असणार आहे. सतत शासन पूरक पत्र म्हटलंय, पूरक पत्र शासन जी आर पहिला काढलेलाच आहे. आता त्या संदर्भात त्याला पूरक म्हणून या संकेतस्थळावरती ते प्रसिद्ध केलेलं आहे. आणि बघा, संतोष पाटील अप्पर निबंधक तथा सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत हे या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळते. आता आपल्याला या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. कोणत्या पदांची परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे बघा. त्यानंतर 100% आरक्षण कोणत्या पदांना दिलेलं आहे या सुद्धा गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, ही छोटीशी अपडेट होती पण खूप महत्वाची आहे. कारण ज्या वेळेस आता काही ठराविक 4-5 जिल्ह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाहिराती येऊन गेल्या, परीक्षा झाल्या, आता अजून भरपूर या ठिकाणी जाहिराती येणे बाकी आहेत. त्यांच्यासाठी हा जी आर या ठिकाणी लागू असणार आहे. स्थानिक उमेदवारांनी या जी आर कडे दुर्लक्ष करू नका. तुमची संधी या ठिकाणी गमावू नका. तयारीला लागा. मध्यवर्ती सहकारी बँका प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी येत असते 1-2 वर्षाला आणि त्या संधीचं सोनं तुम्ही करा. प्रामाणिकपणे अभ्यास करा. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.